पोलीस भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला। येणाऱ्या दिवसामध्ये पोलीस भरती या ठिकाणी निघत आहे, लक्षात ठेवा 2026 मध्ये। आणि या संदर्भात एक अपडेट आलेला आहे, तर ते अपडेट मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर पोलीस भरती नेमकी कोणत्या महिन्यापर्यंत पडणार आहे, कोणत्या महिन्यामध्ये पोलीस भरती निघणार आहे, तर मी तुम्हाला याबद्दल सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। आणि असे सुद्धा काही विद्यार्थ्यांचे कमेंट होते की सर येणारी जी पोलीस भरती आहे तर यामध्ये बॅड्स म्हणजे पद असणार आहे काय, शिपाईचे पद असणार आहे काय, चालकचे पद असणार आहे काय, SRPFचे पद असणार आहे काय, कारागृहाचे पद असणार आहे काय, तर याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे, जेणेकरून एक अंदाज आपल्याला या ठिकाणी लागणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर ते अपडेट सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। पोलीस भरती कधीपर्यंत होणार आहे याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। ग्राउंड वगैरे किती आहे याबद्दल सुद्धा बोलणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, नुकताच या ठिकाणी जे 16,000 जागांसाठी पोलीस भरती या ठिकाणी झालेली आहे। आणि ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे, ठीक आहे, तर त्यांचं जे पण विद्यार्थी सिलेक्शन झाले तर त्यांचं त्या ठिकाणी अभिनंदनच आहे। पण जे विद्यार्थी राहिलेले 1-1, 2-2 मार्कनं किंवा पेपरमध्ये राहिलेले किंवा ग्राउंडमध्ये राहिलेले आहे, तर आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो खचून द्यायचं आणि आपली जी तयारी आहे ही आपल्याला या ठिकाणी चालू ठेवायची आहे। कारण की पोलीस भरती यावर्षी या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो निघणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि वय वाढीवर सुद्धा आपण पुढे बोलणार आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून, तर व्हिडिओ आपल्याला पूर्ण पाहायचा आहे, यावर्षी वय वाढ वगैरे होणार आहे का याबद्दल, ठीक आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती सध्याच्या कंडिशनला एक पत्रक या ठिकाणी आलेलं आहे, ज्याच्यातून जे विद्यार्थी मित्रांनो याच्या अगोदर जेव्हा म्हणजे पोलीस भरती निघायची तर असे जे विद्यार्थी मित्रांनो काही पत्रक त्या ठिकाणी येत आहे, तर नवीन जागा रिक्त जागांचे काही पत्रक ज्यावेळेस येतात तर पोलीस भरती जे विद्यार्थी मित्रांनो 100% आलेली आहे। दरवर्षी पाहिलं 2023 ला पण तेच झालं, 2024 ला पण तेच झालं, 2025 ला पण जे विद्यार्थी मित्रांनो तेच झालं, आणि 2026 ला सुद्धा अशाच प्रकारे पत्रक या ठिकाणी येत आहे। आणि 2026 ला म्हणजे यावर्षी सुद्धा पोलीस भरती येणार असं आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर पत्रक काय तर तुम्ही स्क्रीनवर या ठिकाणी बघू शकता, 8 मे 2026 रोजी हे पत्रक या ठिकाणी आलेलं आहे। तर तो विषय आहे तर तो आहे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय शहर विभाग अकोलामध्ये नवीन पदे निर्माण करण्याबाबत उपरोक्त संदर्भीय विषयान्वये उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय शहर विभाग मध्ये नवीन पदे निर्माण करण्याकरिता शासनास प्रस्ताव सादर करावाचा असल्याने त्या संबंधित आपले उपविभागीय मागील 5 वर्षाची गुन्ह्यांची आकडेवारी, समन, वॉरंट तसेच घडलेल्या जातीय दंगली तसेच इतर कायदा व सुव्यवस्था निर्माण झाल्याची प्रकरणे उपविभागामधील देणारी वाहतूक, लोकवस्ती, त्याचबरोबर व्यापार, उद्योग, राजकीय, सामाजिक परिस्थितीबाबत सविस्तर विश्लेषण तसेच गेल्या 5 वर्षातील अर्जाची माहिती सादर करण्याबाबत कळवण्यात आले होते, परंतु सदरची माहिती अद्याप या ठिकाणी कार्यालयास प्राप्त झालेली नाही आहे। त्यामुळे मनुष्यबळ वाढवण्याबाबत प्रस्ताव पाठवण्याचा सादर करण्याची विनंती होत आहे। त्याचबरोबर तरी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय शहर विभागमध्ये नवीन पदे निर्माण करण्याच्या अनुषंगाने व नमूद प्रमाणे माहिती तसेच संदर्भ क्रमांक 2 वर नमूद शासन निर्णयानुसार मनुष्यबळाचे ठरवण्यात आलेले आहे। प्रमाणक निकषाच्या अनुषंगाने माहिती 2 दिवसाच्या कार्यालयात सादर करावी। तर हे काही जे विद्यार्थी मित्रांनो अपडेट या ठिकाणी आलेला आहे, म्हणजे ज्या काही जागा आहे तर विषय काय उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय शहर विभाग अकोलामध्ये नवीन पदे निर्माण करण्याबाबत, ठीक आहे। तर या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो या संदर्भात हे अपडेट आलेलं आहे। तर येणाऱ्या दिवसामध्ये पोलीस भरती पाहायला भेटणार। आता भरपूर काही जिल्ह्याचे तुम्हाला असे पत्रक या ठिकाणी पाहायला भेटणार आहे की ह्या जिल्ह्यामध्ये एवढे जागा रिक्त आहे। तर याच्या अगोदर जे विद्यार्थी मित्रांनो याच्या अगोदर सुद्धा जिल्ह्यावाईज जागा या ठिकाणी आल्या होत्या, तर याच्या समोर सुद्धा आपल्याला या ठिकाणी जे काही पत्रक या ठिकाणी पाहायला भेटणार आहे की कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा रिक्त आहे याबद्दल, ठीक आहे। तर आता भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते की सर पोलीस भरतीमध्ये यावर्षी बॅट्समनचे पद असणार आहे काय, तर पहा विद्यार्थी मित्रांनो बॅट्समनचे पद यावर्षी असणार आहे आणि चांगल्या जिल्ह्यामध्ये बॅट्समनचे पद असणार आहे, जसं अमरावती जिल्हा झालं, त्याचबरोबर नागपूर झालं, ठीक आहे। आणि त्याचबरोबर
त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो जे काही चांगले जिल्हे आहेत, चंद्रपूरमध्ये सुद्धा बॅट्समनच्या जागा निघण्याची दाट शक्यता आहे। तर हे काही जिल्हे आहे म्हणजे चांगल्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला बॅट्समनच्या जागा पाहायला भेटणार आहे आणि कॅटेगरी वाईज जागा तुम्हाला पाहायला भेटणार आहे। त्याचबरोबर ड्रायव्हरचे पण जागा तुम्हाला पाहायला भेटणार आहे जास्त जिल्ह्यामध्ये। त्याचबरोबर तुम्हाला जे विद्यार्थी मित्रांनो शिपाईच्या पण जागा जास्त जिल्ह्यामध्ये पाहायला सर्वात जास्त ज्या जागा असणार आहे ते शिपाईच्या असणार आहे। बॅट्समनच्या कमी प्रमाणात जागा असणार आहे आणि SRPFच्या सुद्धा बऱ्यापैकी जागा असणार आहे आणि कारागृहाच्या जे विद्यार्थी मित्रांनो थोड्याफार कमी जागा आपल्याला पाहायला भेटू शकते। ठीक आहे, तर एवढं काही जागा असणार आहे। जागांचा जर आपण विचार केला तर यावर्षी पोलीस भरती किती हजार जागांसाठी निघणार आहे, तर जवळपास जे विद्यार्थी मित्रांनो 18,000च्या आसपास पोलीस भरती निघण्याची दाट शक्यता यावर्षी आहे। कारण की मनुष्यबळ जे विद्यार्थी मित्रांनो यावर्षी जास्त लागणार आहे। कारण की सोमवार जे विद्यार्थी मित्रांनो नाशिकमध्ये कुंभमेळा आहे 2027 मध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये। तर नाशिकमध्ये मोठा कुंभमेळा भरणार आहे जो की दीर्घ काळपर्यंत चालणार आहे, म्हणजे जास्त वेळपर्यंत तो चालणार आहे। लक्षात ठेवा, कितीतरी महिने त्या ठिकाणी तो चालणार आहे लक्षात ठेवा। तर जास्त महिने त्या ठिकाणी चालणार आहे, तर त्या ठिकाणी सुद्धा बंदोबस्त त्या ठिकाणी बंदोबस्त लावण्यासाठी त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो भरती होणारच आहे लक्षात ठेवा। कारण की जास्त मनुष्यबळ त्या ठिकाणी लागणार आहे, तर त्या अनुषंगाने जे विद्यार्थी मित्रांनो यावर्षी पोलीस भरती त्या ठिकाणी निघणार आहे लक्षात ठेवा। तर जागांचा जर आपण विचार केला तर जवळपास 18,000 प्लस जागांसाठी पोलीस भरती आपल्याला पाहायला भेटणार आहे यावर्षी। ठीक आहे, आता भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होती की सर पोलीस भरती नेमकी कोणत्या महिन्यापर्यंत निघणार आहे, ग्राउंड वगैरे कधी होणार आहे, ठीक आहे, ट्रेनिंगला कधी बोलावणार आहे, त्याचबरोबर पेपर वगैरे कधी होणार आहे। तर पहा पोलीस भरती कधी निघणार आहे असं सर्वात जास्त विद्यार्थ्यांचा कमेंट होता। तर पहा विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती जी आहे तर मी तुम्हाला आता सांगून देतो कधी निघणार आहे। तर पहा पोलीस भरती या ठिकाणी 2026ला जे ऑक्टोबर महिन्यामध्ये पोलीस भरती निघण्याची दाट शक्यता या ठिकाणी आहे। तर ऑक्टोबर महिन्यामध्ये पोलीस भरती निघणार आहे लक्षात ठेवा। तर आपली जी तयारी आहे पेपरची जी तयारी ही या ठिकाणी चालूच ठेवा कंटिन्यू, आणि त्याचबरोबर ग्राउंड जे आहे ग्राउंड सुद्धा आतापासून चालू ठेवा। कारण की ग्राउंडमध्ये खंडट पाडू नका, कारण की सध्याच्या कंडिशनला मी भरपूर काही ग्राउंडवर जाऊन आलो आहे। तर याच्या अगोदर जेव्हा पोलीस भरतीचे फॉर्म भरले झाले होते 2025च्या म्हणजे ऑक्टोबर महिन्यामध्ये, तर ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये, तर त्यावेळेस जे ग्राउंड पूर्ण फुल भरलेले दिसत जातं। पण आताच्या कंडिशनला गेलं तर ग्राउंडवर जास्त पोरं येत नाही, जास्त पोरं अभ्यासाच्या मागे लागले। ग्राउंड सध्याच्या कंडिशनला मुलांनी जास्त सोडून दिलेला आहे, रिअलिटी नाही तर तुम्ही पाहून घ्या ज्या वेळेस फॉर्म भरणे चालू झाले होते ह्या 2 पोलीस भरती त्यावेळेस जास्त गर्दी होती। ठीक आहे, तर म्हणजे सांगायचं त्यावेळेस उद्देश आहे की आपली जी तयारी हे कंटिन्यू चालू ठेवा जेणेकरून तुमचं सिलेक्शन होणार आहे, तुमची चांगली तयारी होणार आहे। तर आता पोलीस भरती जे कधी निघणार आहे असे विद्यार्थ्यांचे कमेंट होते, तर ऑक्टोबर महिन्यामध्ये पोलीस भरती निघणार आहे। कारण की दरवर्षी पोलीस भरती येत असते आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये फॉर्म वगैरे भरून घेतला जाणार आहे आणि डिसेंबर महिन्यापर्यंत ग्राउंड आपले होणार आहे, जानेवारी महिन्यापर्यंत पेपर आपले होणार आहे आणि फेब्रुवारी महिन्यापर्यंत आपल्याला ट्रेनिंगला त्या ठिकाणी पाठवलं जाणार आहे। असं काही शेड्यूल तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। कारण की आता जे पोलीस भरतीमध्ये लागले त्यांचे पहिले आता हे जून महिन्यामध्ये जाणार आहे ट्रेनिंगवर, आणि त्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो यांची ट्रेनिंग झाल्यानंतर पोलीस भरती निघणार आहे आणि ट्रेनिंग सेंटर जे खाली राहते तर खाली नाही राहिल्यासाठी जे नवीन पोलीस भरती होणार आहे त्यातले विद्यार्थी त्यामध्ये पाठवण्यात येणार आहे। कारण की दरवर्षी पोलीस भरती निघत असते, 2018ला पण आली, 2019ला पण आली, त्यानंतर 2020, 21, 22ची जी भरती आहे हे 23मध्ये आली, 2024ला पण भरती आली, 2025ला पण भरती आली आणि यावर्षी सुद्धा पोलीस भरती पाहायला भेटणार आहे। तर आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओ अपडेट देत राहणार। आजच्यासाठी थांबतो, भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद।